इचलकरंजी महापालिकेचे सत्ताधारी क्रिकेटच्या बेटिंगमध्ये व्यस्त आहेत, तर शिवशाहू आघाडी आणि महाविकास आघाडी इचलकरंजीच्या मायबाप जनतेसाठी जलपदयात्रा काढत आहेत। बेटिंग खेळणारे आणि पाण्यासाठी बॅटिंग करणारे यांच्यातील फरक आता जनतेने ओळखावा, असा घणाघाती हल्ला शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंग पाटील यांनी केला। जलपदयात्रेदरम्यान माय महाराष्ट्र चॅनलशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। पाटील म्हणाले, इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे, मात्र गेल्या 35 वर्षांपासून शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे। केवळ आश्वासने आणि घोषणांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे आता जनजागृती करून मंजूर पाणी योजनेची अंमलबजावणी करणे हा जलपदयात्रेचा मुख्य उद्देश आहे। क्रिकेट बेटिंग प्रकरणावर बोलताना त्यांनी गंभीर आरोपही केले। या बेटिंग प्रकरणात आणखीन काही जणांचा हात असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे। आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहावे लागेल। जर कारवाई झाली नाही तर शिवशाहू आघाडी या प्रकरणावर शहरभर आवाज उठवेल, असा इशाराही त्यांनी दिला। सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पाटील म्हणाले, जनतेला पाणी, रस्ते आणि सुविधा हव्यात, पण सत्ताधारी वेगळ्याच गोष्टींमध्ये रमले आहेत। त्यामुळे जनतेने आता कोण शहरासाठी प्रामाणिकपणे लढत आहे आणि कोण फक्त राजकारण करत आहे याचा निर्णय घ्यावा। दरम्यान शिवशाहू आघाडीच्या जलपदयात्रेला विविध भागातून नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सत्ताधारी आता तुम्ही न्यूज मध्ये, पेपर, वृत्तपत्रामध्ये बघितला असेल, त्यांनी क्रिकेटच्या बेटिंग मध्ये यामध्ये व्यस्त आहेत आणि आमची शिवशाहू आघाडी, महाविकास आघाडी खऱ्या अर्थानं इचलकरंजीच्या जनतेसाठी, मायबाप जनतेसाठी आज या ठिकाणी जलपद यात्रा काढत आहे। आणि हा जनतेच्या हातात आता आम्ही निर्णय दिलेला आहे की कोण चांगला आहे आणि कोण वाईट हे जनतेने ठरवावं। बेटिंग खेळणारा त्या पाण्यासाठी बॅटिंग करणारा चांगला आहे हे आता जनतेने ठरवण्याची गरज त्या इचलकरंजी शहरामध्ये निर्माण झालेली आहे। आणखीन काही बड्या धेंड्यांचा हात त्या बेटिंग मध्ये या ठिकाणी आहे अशी आम्हाला बातमी आहे। त्यांच्यावर काय कारवाई करते पोलीस प्रशासन बघूया, नाहीतर त्या संदर्भात ही शिवशाहू आघाडी या ठिकाणी निश्चितच इचलकरंजी शहरामध्ये आवाज उठवेल। गावाला स्वच्छ मुबलक पाणी मिळालं पाहिजे, हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, लोकांत जनजागृती झाली पाहिजे। गेल्या 35 वर्षामध्ये गावाचा पाण्याचा प्रश्न गंभीर या ठिकाणी बनलेला आहे। त्यामुळं लोकांच्यात एक जागृती करणे, योजना या ठिकाणी मंजूर आहे ते अंमलबजावणी करणे हा या मुख्य जलपद यात्रेचा हेतू आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे।